भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा वडून नवघर येथील शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। शाळेच्या इमारतीचा स्लॅब ठिकठिकाणी पडू लागला असून भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचं निदर्शनास आले आहे। त्यामुळे ही इमारत विद्यार्थी, शिक्षक तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं धोकादायक ठरत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। शाळेच्या इमारतीचं निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचा आरोप करत माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य, महिला आणि विद्यार्थ्यांसह शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणीनंतर संबंधित प्रशासनानं तातडीनं या इमारतीची तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन शाळा इमारत उभारावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। सध्या शाळेची इमारत धोकादायक स्थितीत असल्यानं विद्यार्थ्यांचं शिक्षण नेमके कुठे आणि कसे सुरू ठेवायचं हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन पर्यायी व्यवस्था करावी आणि नवीन शाळा इमारतीस मंजुरी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी या शाळेचा एक वरचा रूम असाच पडला होता आणि नितीनजींनी सांगितलं की त्यावेळेस मी अध्यक्ष नव्हतो, पण आम्ही ती वर्गणी करून रिपेरिंग केलेली। आता आज मी पंढरपूरला जात असताना मी नाशिकला कीर्तन होतं आणि मला नितीनजीचा फोन आला की दादा काका आपल्या शाळेची दुरावस्था झालेली आहे, वरचा स्लॅब बराच पडलेले आणि भिंतीला तडे गेलेले, काय करावं लागेल। मी तात्काळ सांगितलं नितीनजीला, पहिले मुलांना बाहेर काय करा, मुलांना आतला प्रवेश कोणाला देऊ नका, मी रिटर्न येतो वाटल्यास। आणि मी रिटर्न आलो शाळेची। आज मी सुद्धा पाहणी केली, आमचे सदस्य निखिलजी चौगुले आणि माझे मित्र पंढरीनाथ पाटील, आमचे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी। मला वाटतं जिल्हा परिषद शाळा ही गरिबांची, शेतकऱ्यांची शाळा, इथे शासनाने दुर्लक्ष करू नये। आज जो प्रकार घडलेले तो रात्री, मध्यरात्री कधीतरी घडलेला, म्हणजे रात्री घडलेले। आज हा प्रकार जर शाळा भरलेली असताना, चालू असताना जर घडला असता तर फार मोठा जीवितहानी किंवा मोठी हानी झाली असती। आणि हा खरोखर मी तर सांगेन ही परमेश्वराची कृपा आमच्या वडूनगर गावावर की आमचे विद्यार्थी याच्यातून बचावले गेलेले आहेत। बघा, जबाबदार हा आम्ही कोणाला ठरवण्यापेक्षा ज्या वेळेला टेंडर निघतो आणि टेंडर कोणतरी भरलेलं असेल, ज्यांनी इमारत बनवली असेल, त्यावेळेस त्यांचे बिल काढणारे शासनाचे अधिकारी असतात ना। मग शासनाचे अधिकारी ज्या वेळेस बिल काढतात त्यावेळेस जरी शहानिशी केली असती बांधकामाची तर बरं झालं असतं। आणि हा स्पष्ट दिसतो शाळेवर काय हा पूर्ण 2 मजली इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं आहे, हा मात्र टाळता येणार नाही। ही गरिबांची शाळा आहे आणि शेतकऱ्यांची शाळा आहे। इथं सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांची मुलं शिकतात आणि फार श्रीमंत मुलं शिकतात असं अजिबातच नाहीये। कारण श्रीमंत माणूस जवळजवळ इंग्लिश मीडियमला विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलांना पाठवतात। ही गरिबांची शाळा आणि ही शाळेची दुरावस्था बघून मला वाटतं शासन निर्णय 100% घेईल। आमच्या माननीय सरपंच साहेबांनी, आमच्या मुख्याध्यापक सरांनी अर्ज सुद्धा बिडो साहेबांना केलेले आहेत आणि ते अर्जाचा नक्कीच विचार करतील आणि आम्हाला परत नवीन एकदा अशीच इमारत याच्यापेक्षा भारी, म्हणजे भविष्यात आम्हाला 50 वर्ष बघायला भेटले नाही पाहिजे, म्हणजे गरज लागली नाही पाहिजे त्या इमारतीची, तशी इमारत आम्हाला 100% शासन दरबारी हे मागणी करून ही पूर्ण करेल एवढं मात्र आम्ही शासनावर अपेक्षा करतो। आणि मी मनापासून सांगतो की आज मी खरोखर पंढरपूरच्या वारीला, म्हणजे पंढरपूरची यात्रा आता 25 तारखेला आहे, मी आजच निघालो होतो, परंतु हा प्रकार घटना घडली मध्यरात्री आणि सकाळी नितीनजींनी मला फोन केला की काका तुम्ही कुठं आहात? बोलू मी नाशिकला आहे, कीर्तन करून मी जाणार आहे तिकडे। माझी मिसेस कीर्तनकार असल्यामुळे मी पंढरपूरला जाणार होतो, पण शाळेचा एवढा मोठा आघात कोसळण्यापेक्षा किंवा होण्यापेक्षा मी नितीनजींना खरोखर, आणि मला यांचा सुद्धा फोन आला, आमचे ग्रामपंचायत सदस्य निखिलजी चौगुले, की काका तुम्ही कुठं आहात? त्यांनाही हे सांगितलं मी नाशिकला आहे। आणि खरोखर शाळेची कलकल या सगळ्या ग्रामस्थांना आहे, त्याच्यामध्ये सरपंच असतील, उपसरपंच असतील, आमचे विकासची अध्यक्ष असतील। मी अध्यक्ष आहे ना, त्यांना सांगतो की परत एकदा
या सर्व यांचे मी आभार मानतो की वेळीच त्यांनी मला माझ्या कानी विषय घातला आणि वेळीच याला कार्यबंद केला आणि शासन दरबार याचा नक्कीच आम्हाला याची पोचपावती लवकरात लवकर भेटेल ही आम्ही अपेक्षा करतो. ही वडूनगर केंद्रशाळा आहे. त्या केंद्रशाळेमध्ये मला वाटतं आपल्या तालुक्यात 118 ग्रामपंचायत काहीतरी आहेत आणि 184 खेडेपाडे आहेत. त्याच्यामध्ये वडूनगर गाव हा पटसंख्यामध्ये पहिल्या 10 मध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि आज 190 ते 92 पटसंख्या या शाळेची आणि एवढे विद्यार्थी आज हे 5 खोळे आहेत या शाळेला. या ढासळलेली जे आहेत इमारतीचा जो स्लॅब ढासळलेले भेगा पडलेत या 6 खोल्यांचा वर्ग आहे शाळा आहे आणि इथे आज शाळेमध्ये या शाळेमध्ये मुलं बसवणे आमच्यासारख्या पालकांना किंवा कोणालाही ते जड गेलेले. आजपासून आम्ही ही गुरुजनांना आम्ही फोन करून सांगितले की त्यांना बाहेर बसवा, शेड आहे तयार, परंतु याच्या पुढे बसवणार कुठे हा प्रश्न आमच्या पुढे शासनापुढे तोच असणार. त्याच्यामुळे शासन दरबारी लवकरात लवकर या शाळेचा विचार होईलच.